चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर हा संघर्ष उफाळून आलेला आहे। महापालिका निवडणुकीत वडेट्टीवार समर्थकांची तिकीटे कापल्याने वडेट्टीवार नाराज झाले। चंद्रपूर महापालिकेच्या प्रचारातून त्यांनी अंग काढून घेतलं। धानोरकर वडेट्टीवार वादामुळे चंद्रपूर महापालिकेचं गणित बिघडण्याची शक्यता आहे। पाहूयात। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। निवडणुकीचा प्रचार जोरावर असताना माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रचारातून गायब झाले आहेत। विजय वडेट्टीवार उमेदवारी वाटपावरून नाराज आहेत। त्यांची ती नाराजी अजूनही कायम आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तिकीट वाटप करताना अनेक विद्यमान काँग्रेस नगरसेवकांची तिकीट कापल्याचा आरोप होतोय। तिकीट कापलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वडेट्टीवार समर्थकांची संख्या मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे। धानोरकरांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनमानीचा आरोप केलाय। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये संपूर्ण जबाबदारी खासदार मॅडमनी घेतलेली आहे असं याच्यावरून दिसते आहे। ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या तिकीट वाटप केले, कदाचित त्यांनी तो तसा सर्वे केला असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी ती जिम्मेदारी घेतली असल्यामुळे इथून आमचे वडेट्टीवार साहेब दिसून नाही राहिले। प्रतिभा धानोरकर यांचं प्रभाव क्षेत्र जुना वरोरा भद्रावती परिसर आहे। चंद्रपुरातील भूराजकीय परिस्थिती धानोरकरांना माहिती नाही, तरीही त्यांनी मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। मी वारंवार त्यांना भेटलो, वारंवार सांगितलं आपण असं करू नका। आज महानगरपालिकेत जिंकून आपला महापौर बसण्यासारखी परिस्थिती होती, परंतु यांच्या हेकेखोरीपणाने आज पक्षाचं फार मोठं नुकसान होत आहे। विजय वडेट्टीवारसारखा माणूस घरी बसून गेला, ज्यांच्या नावाने तुम्ही 11पैकी 7 नगरपालिका निवडून आल्या, म्हणून लोकांत नाराजी आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वडेट्टीवारांच्या प्रचारातील गैरहजेरीबाबत सारवासारव केली आहे। वडेट्टीवार हे राज्य पातळीवरचं नेतृत्व असल्यानं त्यांच्या खांद्यावर इतरही जबाबदाऱ्या असल्याचं सांगत सपकाळांनी वेळ मारून नेली, तर प्रतिभा धानोरकरांनीही वडेट्टीवारांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं। आता नागपूरच्या बाहेर आहेत, त्यामुळे पत्रकार परिषदेला विलंबाचे विमानात सध्या चालू आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत। ते आमचे विधिमंडळाचे गटनेते आहेत आणि ते नेते असल्याच्या अनुषंगानं नगरपालिकेच्या सारखंच याही निवडणुकीमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांचं नेतृत्व करतील। कुठेही पक्षाच्या तिकिटा देत असताना, एबी फॉर्म देत असताना आमचे कोणते आणि दुसऱ्याचे कोणते हा विचार आम्ही अजिबात केला नाही। प्रभागाच्या दृष्टिकोनातून निवडून येणारे उमेदवार कोणते कोणते हे जवळपास 65 उमेदवारांची यादी फायनल करून त्याच्यावरती माझी आणि आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या दोघांच्या सह्या घेतल्या आणि त्याच्यानंतरच या उमेदवाऱ्या सगळ्या चंद्रपूर शहरातल्या फायनल झाल्या। त्याच्यामुळे कोणा गटाच्या उमेदवाऱ्या कापायच्या आणि कोणा गटाच्या उमेदवाऱ्या ठेवायच्या आणि त्याच्यामुळे विजयभाऊ प्रचाराला या ठिकाणी येणार नाही हा विषय अजिबात नाही। ते जिल्ह्याचे नेते आहे। प्रचाराच्या सभा उद्यापासून आम्ही आयोजित करत आहोत आणि सभाला रितसर त्यांना निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलावण्यात येईल। नगर परिषद निवडणुकीत संपूर्ण राज्यात फक्त चंद्रपुरातच भाजपचा विजयी अश्वमेध रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं। त्यात चंद्रपुरात महापालिका निवडणुकीत काँग्रेसमध्येच अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। या अंतर्गत दुहीचा काँग्रेसच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।